स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 18. आज आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. त्याचा अर्थ आहे आत्ता चालू असलेली क्रिया दाखवतो. मराठी वाक्याच्या शेवटी करत आहे, आहोत असं दिसलं की प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा. बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब त्याला आयएनजी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. बघा या ठिकाणी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. सब्जेक्ट जर आय असेल तर त्यापुढे एम हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आणि सब्जेक्ट जर ही, शी, इट असेल तर त्यापुढे इज हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आणि सब्जेक्ट जर यू, वी, दे असेल तर त्यापुढे आर हे हेल्पिंग वर्ब वापरायचं. ही, शी, इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल हे सगळे एकवचनी कर्ते आहेत त्यामुळे यापुढे इज वापरायचं आहे आणि यू, वी, दे हे आहेत अनेकवचनी कर्ते त्यामुळे यापुढे आर वापरायचं आहे आणि आय पुढे नेहमी आपण एमच वापरतो. दुसरी टीप आहे व्हर्बला नेहमी आयएनजी लावायचं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये व्हर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा. बघा एक्झाम्पल आहे मी खात आहे. मी खात आहे. आय एम इटिंग. आय आहे आपला सब्जेक्ट, त्यानंतर एम आहे हेल्पिंग वर्ब, त्यानंतर इट आहे मूळ क्रियापद त्याला लागलेला आहे आयएनजी प्रत्यय कारण ही क्रिया चालू आहे. मी खात आहे. आय एम इटिंग. ती वाचत आहे. शी इज रीडिंग. शी म्हणजे ती हा आहे एकवचनी कर्ता त्यामुळे आपण वापरलेले आहे इज. रीड म्हणजे वाचणे त्याला लावलेला आहे आयएनजी प्रत्यय शी इज रीडिंग. ती वाचत आहे. बघा हे वाक्य तयार कसं होतं. ती साठी शी, आहे साठी इज. ती वाचत आहे त्यासाठी वाचण्यासाठी रीड आणि त्याला आयएनजी प्रत्यय शी इज रीडिंग. ती वाचत आहे. आम्ही नाचत आहोत. आम्ही साठी वी, आहोत साठी वी. वी असल्यामुळे अनेकवचनी कर्ता असल्यामुळे आपल्याला वापरायचं आहे आर. आम्ही नाचत आहोत. वी आर. नाचण्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डान्स त्याला लावायचा आहे आयएनजी प्रत्यय वी आर डान्सिंग. आम्ही नाचत आहोत. वी आर डान्सिंग. बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये पण 3 प्रकारची वाक्य असतात. पहिलं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. दुसरे असतात निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारात्मक वाक्य आणि तिसरे असतात इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. बघा आपण पहिलं पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघूया. पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वाक्याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्रत्यय व्हर्बला आयएनजी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल आहे मी गाणे गात आहे. मी गाणे गात आहे. आता ही क्रिया चालू आहे. मी गाणे गात आहे. मी साठी आय. मी आहे आय एम. आय एम सिंगिंग अ सॉन्ग. सिंग म्हणजे गाणे त्याला आयएनजी प्रत्यय म्हणजे सिंगिंग म्हणजे गात आणि सॉन्ग म्हणजे गाणे. आय एम सिंगिंग अ सॉन्ग. बघा स्ट्रक्चरनुसार वाक्य तयार झालेलं आहे. सब्जेक्ट आय सब्जेक्ट, त्यानंतर एम इज आर. आय पुढे आपण एम वापरतो त्यामुळे एम. त्यानंतर वर्ब आहे सिंग त्याला लावलेला आहे आयएनजी प्रत्यय सिंगिंग आणि ऑब्जेक्ट अ सॉन्ग. आय एम सिंगिंग अ सॉन्ग.
मी गाणे गात आहे. अशाच प्रकारे आपण दिवसभरात ज्या क्रिया करतो, जेवतो, खातो, पितो, लिहितो, वाचतो, झोपतो, त्यांचा वापर करून आपल्याला अशी वाक्य बनवायची आहेत. मी गाणे गात आहे, मी वाचत आहे, मी लिहित आहे, मी खेळत आहे, मी पाणी पित आहे, मी जेवण करत आहे. अशा प्रकारची वाक्य आपण या स्ट्रक्चरचा वापर करून बोलू शकतो. बघा, दुसरं वाक्य आहे, ती स्वयंपाक करत आहे. ती साठी शी इज कुकिंग. कुक म्हणजे स्वयंपाक बनवणे, त्याला लावलेला आहे आयएनजी प्रत्यय. शी इज कुकिंग. ती स्वयंपाक करत आहे. शी इज कुकिंग. ते टीव्ही बघत आहेत. ते साठी दे अनेकवचनी करता, त्यामुळे आर. दे आर वॉच म्हणजे बघणे, वॉचला आयएनजी प्रत्यय, वॉचिंग टीव्ही. दे आर वॉचिंग टीव्ही. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. आम्ही साठी वी आहे अनेकवचनी करता, वी आर प्लेइंग क्रिकेट. वी आर प्लेइंग क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत आहोत. वी आर प्लेइंग क्रिकेट. पाचवं वाक्य आहे, राम पुस्तक वाचत आहे. राम हा एक मुलगा आहे, मुलाचं नाव आहे राम. राम हा आहे एकवचनी करता, त्यामुळे हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे आपल्याला इज. राम इज रीडिंग अ बुक. राम इज रीडिंग अ बुक. अशा प्रकारे आपण जी पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आहे ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बोलतो. आता आपण बघूयात निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारात्मक वाक्य. नकारात्मक वाक्य कशी बोलायची बघा. निगेटिव्ह सेंटेन्ससाठी स्ट्रक्चर असं असतं, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस VING प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच वर्बला ING प्रत्यय. आता एक्झाम्पल बघू म्हणजे लक्षात येईल. मी गाणे गात नाही आहे किंवा मी गाणे गात नाही. आपण पहिलं पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये बघितलं, मी गाणं गात आहे, त्यासाठी आय एम सिंगिंग अ सॉन्ग. पण आता या ठिकाणी आपल्याला असं बोलायचं आहे, मी गाणे गात नाही. मी गाणे गात नाही आहे, त्यासाठी बघा वाक्य असं होईल, आय एम सब्जेक्ट आय, त्यानंतर एम, त्यानंतर नॉट घ्यायचं आहे, नॉट आणि सिंगिंग अ सॉन्ग. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग. फक्त बदल एवढाच करायचा आहे, जे हेल्पिंग वर्ब आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फक्त नॉटचा वापर करायचा आहे, त्यामुळे वाक्य नकारार्थी होईल. मी गाणे गात नाही आहे. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ती स्वयंपाक करत नाही आहे. शी इज नॉट कुकिंग. शी इज नॉट कुकिंग. इज नंतर नॉट वापरायचं आहे म्हणजे वाक्य नकारार्थी होईल. शी इज नॉट कुकिंग. ते टीव्ही नाही बघत आहेत किंवा ते टीव्ही नाही बघत. दे आर नॉट. दे आर नॉट वॉचिंग टीव्ही. दे आर नॉट वॉचिंग टीव्ही. आर नंतर आपल्याला वापरायचं आहे नॉट. दे आर नॉट वॉचिंग टीव्ही. आम्ही क्रिकेट खेळत नाही आहोत किंवा आम्ही क्रिकेट खेळत नाही. वी आर नॉट प्लेइंग क्रिकेट. आर नंतर नॉट. वी आर नॉट प्लेइंग क्रिकेट. राम पुस्तक वाचत नाही. राम इज नॉट रीडिंग अ बुक. राम इज नॉट रीडिंग अ बुक. या ठिकाणी आपण जो हा सब्जेक्ट आहे तो वेगळा पण घेऊ शकतो. एखाद्या मुलाचं नाव किंवा आपली आई, बहीण, माय मदर, माय ब्रदर, माय सिस्टर, माय फादर, माय फ्रेंड. माय फ्रेंड इज नॉट रीडिंग अ बुक. माय सिस्टर इज नॉट रीडिंग अ बुक. अशा प्रकारे वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता बदलून आपण खूप सारी वाक्य बनवू शकतो. त्यानंतर वाक्याचा कर्ता आणि जे मूळ क्रियापद आहे या ठिकाणी आहे रीड. रीड म्हणजे वाचणे.
आता मी पुस्तक वाचत नाही. या ठिकाणी आपण कर्ता पण बदलू शकतो. मी लिहित नाही, त्यासाठी द राईट घ्यायचं, राईटला ING लावायचा, रायटिंग. आय एम नॉट रायटिंग, आय एम नॉट रीडिंग, आय एम नॉट प्लेईंग, आय एम नॉट ईटिंग, आय एम नॉट ड्रिंकिंग वॉटर. मी पाणी पित नाही, मी जेवत नाही. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, वाक्याचा कर्ता बदलायचा आहे आणि त्यानंतर वाक्याचं जे मूळ क्रियापद असतं ते बदलायचं आहे. आता बघूयात आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. बघा, त्यासाठी स्ट्रक्चर असं असतं. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होत होती, म्हणजे सब्जेक्टने. आता या ठिकाणी वाक्याची सुरुवात होणार आहे हेल्पिंग व्हर्बने. यालाच आपण व्हर्बल क्वेश्चन असं देखील म्हणतो, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. कारण या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते, त्यामुळे आपण याला व्हर्बल क्वेश्चन असं देखील म्हणतो किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं देखील म्हणतो. बघा, एक्झाम्पल बघू. मी गाणे गात आहे का? पहिलं पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितलं होतं आपण. मी गाणे गात आहे, ते वाक्य असं होतं, आय एम सिंगिंग अ सॉन्ग. ते वाक्य असं होतं, आय एम सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं गात आहे. पण बघा, आता या ठिकाणी बदल काय झालेला आहे, मी गाणे गात आहे का प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे वाक्याची सुरुवात करायची आहे आपल्याला या एम म्हणजे हेल्पिंग व्हर्बने. त्यामुळे हे एम वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे, एम. त्यानंतर वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट आणि त्यानंतर VING प्लस ऑब्जेक्ट म्हणजे सिंगिंग अ सॉन्ग. एम आय सिंगिंग अ सॉन्ग, एम आय सिंगिंग अ सॉन्ग. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आय एम सिंगिंग अ सॉन्ग फक्त वाक्याचा हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे, त्यानंतर वाक्याचा कर्ता. एम आय सिंगिंग अ सॉन्ग. ती स्वयंपाक करत आहे का? पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितलं होतं आपण, शी इज कुकिंग. आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, ती स्वयंपाक करत आहे का? यासाठी वाक्याचं जे हेल्पिंग वर्ब आहे इज ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. इज शी कुकिंग, इज शी कुकिंग. ते TV बघत आहेत का? ते TV बघत आहेत का? ते TV बघत आहेत. वाक्य असं होतं, दे आर वॉचिंग TV. आता जो वाक्याचं हेल्पिंग व्हर्ब आहे आर ते वाक्याच्या सुरुवातीला, म्हणजेच आर दे वॉचिंग TV, आर दे वॉचिंग TV. आम्ही क्रिकेट खेळत आहोत का? आर वी प्लेइंग क्रिकेट, आर वी प्लेइंग क्रिकेट. राम पुस्तक वाचत आहे का? इज राम रीडिंग अ बुक. वाक्य असं होतं, राम इज रीडिंग अ बुक. इज वाक्याच्या सुरुवातीला. इज राम रीडिंग अ बुक, इज राम रीडिंग अ बुक. बघा, आपण हे पॉझिटिव्ह वाक्य बघितलं, त्यानंतर निगेटिव्ह, त्यानंतर इंटरोगेटिव्ह. आय एम सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं गात आहे. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं गात नाही. एम आय सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं गात आहे का? अशा प्रकारे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ, ज्यामध्ये एखादी क्रिया घडत असते, चालू असते. अशाच प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स बघितलेला आहे. ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसतील ते जाऊन बघा, म्हणजेच आपल्याला स्टेप बाय स्टेप इंग्लिश बोलता येईल, शिकता येईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील.